आता वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भात घटना तज्ज्ञांनी आता हरकत नोंदवलेली आहे। घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांच्याकडून प्रस्तावाच्या संदर्भात सवाल उपस्थित करण्यात आला। वन नेशन वन इलेक्शन संकल्पना क्लिष्ट असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर एकाच वेळी निवडणूक घेतल्यास प्रशासनावर ताण येऊ शकतो, अनेक घटनात्मक प्रश्न निर्माण होऊ शकतात असं उल्हास बापट यांनी म्हटलेलं आहे। तुम्हाला 4 राज्यांच्या निवडणुका एका वेळी घेता येत नसतील तर 28 राज्यांच्या निवडणुका तुम्ही कशा एका वेळी घेणार आहात? आपल्याकडे तेवढी आर्मी आहे का? पोलीस फोर्स आहे का? नाहीये. इव्हन सरकारी नोकर-चाकर तितके आहेत का? तर नाहीयेत. शासन यंत्रणेवर ताण पडतो. आता ॲक्चुअली शासन यंत्रणेवर एका वेळी इलेक्शन घेतलं तर जास्त ताण पडणार आहे आणि याच्यामुळे आचारसंहिता लागू होते आणि कामं होत नाहीत विकासाची. तर हेही पटण्यासारखं नाही, कारण ती परवानगी इलेक्शन कमिशन कडनं घेता येते। तर ही सगळीच कारणे ही उथळ आहेत थोडीशी। आपण भारताच्या लोकशाहीचा, भारताच्या राज्यघटनेचा आणि आपला देश कसा मोठा होईल याचा विचार करून, दोन्ही बाजूनी विचार करून याच्यावरचा निर्णय घ्यावा। एकतर्फी निर्णय घेऊ नये असं मला वाटतं। वन इलेक्शनवर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। संकल्पना क्लिष्ट असल्याचं मत त्यांनी या क्षणी व्यक्त केलं। वन नेशन वन इलेक्शनला काल कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आणि त्यानंतर यावर आता प्रतिक्रिया उमटते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।